नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी पाठ 10वा धाडसी हाली पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळाची, कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं. कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं, दिवा लावला की अंधार गायब. पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्यासमोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिम्मत कोणी करेल? नाही ना. पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. हाली बर्फ ही ती धाडसी मुलगी. या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सन 2013 वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे, त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडा माहिती असते. ते निर्भय असतात. जंगल ही आपली संपत्ती आहे, तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात. तानसा धरणाच्या परिसरातील आडगावजवळच्या नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. तेथे हाली बर्फ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली, पाणीदार डोळ्याची, सावळ्या रंगाची काटक हाली बर्फ ही वारली या आदिवासी समाजाची आहे. हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला. घरच्या गरिबीची झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया. हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या. तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं? लाकडं आणायला गेलं. माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती. पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला. तिचं पाठीचा लचका तोरला, मांडी आणि पायाचा लचका कारला. बहीण जखमी झाली. तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? मी आधी घाबरशी झालो, मग दगडं आपटली. लांबची लोक आरडावरडा केल्यावर धावत आली. मी जोरात मोठी दगडं आपटली. वाघाला दगडं लागली, मग वाघ पळून गेला. लोकांनी काय मदत केली? मी आरडावरडा केला तेव्हा काही लोक लाकडा गोळा करीत होती, ती पण धावत आली. ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? गावच्या लोकांनी सांगला. तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली, मग ठाणेचे सिव्हिल हॉस्पिटलला नेली. तुझी बहीण वाचली का? बहीण वाचली. बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटतं? आम्हाला बरं वाटला. तू बहिणीला वाचवलंस, त्यानंतर तुला कोणी मदत केली? आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुधीक मदत केली. गावचे शिक्षकांनी सुधीक मदत केली. तुझं पेपरात नाव आलं, बातमी छापून आली, तेव्हा तुला कसं वाटलं? चांगला वाटला. तू बहिणीला वाचवलंस, त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस? दिल्लीला माझ्यासोबत माझी आई, माझा मामा होता. दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं? तेथील अनुभव सांग. दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला. तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरं होती. काही पोरांची हत्तीवर्षी मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलो. चांगला खायला मिळाला.
खेळायला मिळाला. 15 दिवस दिल्लीत होतो. तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. तू किती शिकलीस? मी शाळेत गेलो नाही. आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेत गेलो नाही. तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील? घाबरले नाही पाहिजे. लोकांना वाचवले पाहिजे. एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. मग तुला काय वाटलं? मला चांगला वाटला, पण मला काम मिळाला असता तर जास्तीत चांगला वाटला असता. सध्या तू काय करत आहेस? मी लग्न करून रातांदळे पाड्याला राहते. दिवसभर मोलमजुरी करते. हालीचे आभार मानून आम्ही निघालो. तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती याचाच विचार आमच्या मनात होता.